रामकृष्ण हरी माऊली. आपल्या प्रवासाचा आजचा दिवस आहे 29वा आणि 29व्या दिवशी आपण आहोत मनालीमध्ये. आपण पेट्रोल टाकण्यासाठी आलो आहोत. आपण या ठिकाणी फुल करत आहोत टँक. सध्या मनालीच्या 2-3 पेट्रोल पंप सोडल्याच्या नंतर आपल्याला पेट्रोल भेटलेलं आहे. गाडी रिझर्ववर होती अक्षरशः. कितीचं बसतोय बघूयात आपण. तेच गाडी टॉपअप करतो ना. बसतोय कितीचं बसतोय. झालंय बऱ्यापैकी फुल. 850 रुपयाचं बसलं. 9 लिटर 95 रुपये लिटर पेट्रोल आहे इकडं. 95.9 पैसे. थोडं कमी 9 लिटर बसले पूर्ण. गाडी रिझर्ववर असून सुद्धा आपलं 850 रुपयामध्ये टँक फुल झालेलं आहे. तर चला आता जाऊयात रूमकडे आणि बघूयात काय परिस्थिती सध्या. इथे नॅशनल हायवे 3 आहोत आपण. लगेच इकडे साईडला हायवेचा पूर्ण एक कोपरा वाहून गेलेला आहे. आता तो कशा प्रकारे वाहून गेला आहे ते तुम्हाला दाखवतो. तर पेट्रोल टाकून झाल्याच्या नंतर आपण आलो आहोत नॅशनल हायवे 3 जो मनाली मधून इकडे खाली कुल्लूकडे जातो. तर त्याची सध्याची अवस्था ही अशी आहे. आता इथून हे भारी नेचर दिसतंय बघा मनालीचं. धुकं वगैरे झाडं वगैरे असे. पण त्याच्या पुढं ही दोरावस्था पण तुम्ही एकदा बघून घ्या कशा प्रकारे. आणि इथून समोर एक 3-4 किलोमीटर गेल्याच्या नंतर जो पूल आहे तो पूलच पूर्ण वाहून गेलाय. म्हणजे 40-50 फूट रस्ताच गायब आहे पूर्ण. आता हे तरी तुम्हाला दिसतंय काही तुटलंय काही राहिलंय. पुढं गाड्या येतात जात आहेत पण त्याच्या पुढं काहीच नाही आहे. आणि आपण रात्री हे रोहतांग दाखवतोय 56. तर बंद झालेला रस्ता बघण्यासाठी आपण इथं आलो होतो. तर आपले सावडीचे भाऊ भेटलेत, प्रशांत दादा आणि युजुर दादा. दादा कसं काय वातावरण मनालीचं? एक नंबर आहे. 5 दिवस झाले इकडेच इकडेच दादा. 5 दिवसापासून बुकिंग केलेलं इथं स्टॉप थांबलोय. कुठं जाता नाही इथून. चला तर त्यांचं बुकिंग होतं उद्याचं रेल्वेचं. त्यांनी आता ते कॅन्सल केलंय आणि ते आता फ्लाईटनी नाही येणार आहेत नगरला. बरं चला आता बघूयात काय होतंय पुढं. आणि नगरकरांना भेटल्याच्या नंतर आपण आलो आहोत हिडिंबा टेम्पल येथे. पाठीमागं बघा तुम्ही. आपण आलो आहोत हिडिंबा टेम्पल येथे जे मनालीमध्ये आहे. अशा झाडांमध्ये जवळपास मनाली शहरापासून 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये आहे हे डोंगरावर. इकडं आपण बाहेर गाडी पार्क केली आहे. या उंच झाडांच्या मध्ये असलेलं हे हिडिंबा देवीचं मंदिर. अतिशय देखण्या स्वरूपाचं असं मंदिर आहे. ते समोरून एंट्री आहे. आणि साईडला जर आपण बघितलं तर उंच झाड आहेत अशी अशोकाच्या झाडासारखी जी इकडे बघायला आपल्याला मिळतात. अशा घनदाट झाडांमध्ये असलेले हे मंदिर. मंदिराच्या शेजारी असलेला हा सुंदर असा परिसर हे मंदिर आहे. मंदिराच्या शेजारी अशा मोठ्या अशा शिळा आपल्याला बघायला मिळतात आजूबाजूला. आणि इकडे वीर घटोत्कच स्थल म्हणून आहे टेम्पल आहे. तिकडे आपण जाणार आहोत. असे मोठ्यातले मोठे शिळा या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला मंदिराच्या चारी साईडला. इथे एक इथे एक इथेही समोर आहे. आणि मोठ्यातील मोठी शिळा आहे हे बघा. तिकडे पण आहे बाहेर. आणि उंचीची उंच झाडं. आणि आपण पोहोचलो आहोत वीर घटोत्कच यांच्या मंदिराच्या इथे. जी जागा एका खोडामध्ये आहे झाडाच्या. जय घटोत्कच. आणि घटोत्कच मंदिराकडे जात असताना हरे का सहारा बाबा श्याम हमारा तर इथे मंदिर आहे. इथे आपण आता जाणार आहोत. बघून आनंद झाला की इकडे बाबांचं मंदिर आहे. जय श्री श्याम. हे बाबा श्यामजींचं मंदिर आहे इथं.
मनालीमध्ये असलेलं. आता आतमध्ये आपण जाणार आहोत. मंदिर बंद आहे परंतु आपण त्याच्या आतमधून व्ह्यू घेत आहोत. जय श्री श्याम, जय श्री श्याम. विशेष म्हणजे मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी एवढीच वाट आहे. बॅक साईडला पूर्ण डोंगर वगैरे आहेत. चला मंदिरामध्ये दर्शन झाल्याच्या नंतर आपण जाणार आहोत हिडिंबा टेम्पलच्या इथे, कारण आपले चप्पल आपली गाडी सगळे तिकडेच आहे अजून. कारण आपण घटोत्कच मंदिरापासून तर इकडे पायी चालत आलो होतो. हे जवळपास 250-300 मीटरचं अंतर आहे. तर इथून खाली गेल्याच्या नंतर हिडिंबा टेम्पल आहे. तर चला आता हिडिंबा टेम्पलपाशी जाऊन आपलं सगळं चप्पल वगैरे कॅरी करून गाडी वगैरे काढून आपण पुढे मनू टेम्पलला जाणार आहोत. ते इथलं प्रसिद्ध मंदिर आहे मनू राजाचं. तर चला जाऊयात पुढे. आता आपण हिडिंबा टेम्पलपासून खाली उतरतच होतो तेव्हा आपल्याला एक सुंदर व्ह्यू दिसतोय. तो व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता. कसा आहे नॅचरल व्ह्यू मनाली. या असे ढग आहेत, अशी सुंदर झाडं आहेत, घर आहेत. एकदम भारी वाटतं इथून. मनू टेम्पलकडे जात असताना पूल वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे. आपण काय पलीकडे जाऊ शकत नाही. काम वगैरे चालू आहे. पूल सगळं पूर्ण वाहून गेलं आहे. 4 व्हीलर गाडी तिथे गेली तर ती बसून बसली आणि पोलिस वगैरे त्यांनी आडू लावलेले. 2 व्हीलर वगैरे काय जाऊ देत नाही तिथून पुढं. तर चला आता जाऊयात परत आपण रिटर्न रूमला.